अनेक उपाधी या खेळाडूला दिलेल्या आहेत. वलय अंकित खेळाडू, अनेक वर्ष टेनिस क्रिकेट गाजवलं. एज इज ओनली नंबर, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. जवळपास 14 वर्ष मी समालोचन करतोय, परंतु जेव्हा समालोचनाला सुरुवात केली तेव्हापास त्या आधीपासून आम्ही या खेळाडूचे फॅन होतो. आणि आजही जेव्हा आम्ही समालोचन करतो, कृष्णा सातपुते ज्यावेळेला फलंदाजीसाठी मैदानात येतो, भरपूर अपेक्षा असतात की या खेळाडूचा खेळ उंचावला पाहिजे. अमोलजी माने, आपल्याला विनंती, आपण मंचावर या. ऑल सेट क्षेत्ररक्षण सेट केलेला आहे. दोन्ही फलंदाज तयार. स्ट्राईक एंडला आहे कृष्णा सातपुते, नॉन स्ट्राईक एंडला त्याच्या बरोबरीने अविनाश. प्रवीण इंगवले आहे नॉन स्ट्राईक एंडला. तर पहिलं षटक टाकण्यासाठी अविनाश. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय ऑन साइडला, सेट ऑन फायर. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून धमाका षटकार. अपील, परंतु पंचांनी तुर्ता स्पष्ट नकार दिलाय. थोडस मागे गेला, लेग स्टंपच्या मागे गेला, त्यानंतर कट करण्याचा प्रयत्न होता. मागे जाऊन पॉइंट रिजन मध्ये खेळायचा होता. पुढे कोणतेही टायमिंग जुळलेलं नाही आहे. यष्टीरक्षकाने चेंडू कलेक्ट केला, त्यानंतर त्याने अपील केलं. पंचांनी ते अपील फेटाळून लावलंय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 6. दुसऱ्या बॉलवर बीट झालाय कृष्णा सातपुते. दुसऱ्या बाजूने प्रवीण इंगवली नॉन स्ट्राईक एंडला आहे. तिसरा चेंडू यावेळेला बैठक शॉट, डीप स्क्वेअर लेगला जाईल. गुडगा खाली वाकवला. क्रॉस बॅटने डीप स्क्वेअर लेगला दिशा दिली. तिथे फिल्डर डीप मध्ये तयार. सिंगल इथे कृष्णाच्या खात्यामध्ये ऍड होईल. बरोबरच धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 7. पहिल्या 3 चेंडूमध्ये 7 आल्यात. आणि हा सामना महत्वाचा आहे, अस्तित्वाची लढाई आहे. अकू टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळाय. कलात्मक स्ट्रोक आहे, सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत असताना चौकार. 4 धावा. यांचं देखील आगमन झाले. सुरबसे, दत्तात्रय सुरबसे यांचं आगमन झाले. आपलं स्वागत. ओहो, आउटसाइड ऑफ स्टंप. चौथ्या स्टंपवरचा बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. बॅट फिरवली, कनेक्शन नाहीये. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर आतापर्यंत 11. अजून एक चेंडू शिल्लक आहे. पहिलं षटक किती चालू असताना एक चेंडू अजून शिल्लक या षटकामध्ये. प्रवीण स्ट्राईक एंडला. प्रवीणने बॅट लवकर फिरवली. नजर हटी तो दुर्घटना घटी. यावेळेला बॅट लवकर फिरवली, लवकर कमिट झाला. 2 चेंडू इथे निर्धाव आलेत. या 2 चेंडूवर एकेरी दुहेरी धावा येऊ शकल्या असतात तर चित्र अजून काही वेगळं पाहायला मिळालं असतं. कारण हा सामना भरपूर महत्वाचा आहे आणि त्यामुळे इथे एकही चेंडू निर्धाव न घेता धावांचा डोंगर उभा करावा लागेल. पहिल्या डावात फलंदाजी करत असताना परंतु पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 11 धावा. सुरुवात चांगली आहे, विकेट गमावलेली नाहीये. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. ओंकारच्या खांद्यावरती जबाबदारी आहे दुसऱ्या षटकाची. चला, फार वेळ घेऊ नका, हलक्या सरी आहेत परंतु सामना चालूच राहणार आहे. कारण या आधीचा इतिहासच असा आहे, या स्पर्धेदरम्यान नेहमी पाऊस येतो. मागच्या 2 दिवस वरुण राजा थांबला होता, आज तो हलकासा बरसतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. ओंकारच्या समोर आहे कृष्णा सातपुते. 3 बॉलमध्ये 7 वर खेळतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि आता पॉवर प्ले संपलाय, त्यामुळे क्षेत्ररक्षण विस्तारलंय. ओंकारचा पहिला चेंडू फुल टॉस टाकला की फुल टॉल वसूल केला जातो. डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवलाय. उत्तुंग षटकार.
इच्छे सुमधुर संगीत आपण ऐकतोय. क्रिकेट आणि संगीत हा परिपूर्ण मिलाप 2007 मध्ये पहिल्यांदा क्रिकेटमध्ये आला. आणि अलीकडे टेनिस बॉलचं क्रिकेट असो, कोणतेही क्रिकेट म्हटलं की संगीताची जोड दिली जाते. संगीत हे असतंच. येथे देखील ते सुमधुर संगीत ऐकायला मिळते. पण तो पहिल्या चेंडूवर कृष्णाने षटकार ठोकलाय. धावसंख्या आहे 17. पुढचा चेंडू ओंकारचा. जागा बनवली, हुक केलाय, धावांची भूक लागली आहे. नाही थांबणार बॉल, नाही थांबणार कृष्णा सातपुते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकारानंतर दमदार चौकार. कराच्या मदतीने धावसंख्येचा वेग वाढील. टीमची टोटल स्कोर कार्डवर 21 धावा. तुम्हाला आतापर्यंत कुणालाही मिळालं नाही ते यश मिळवायचं असेल तर या जगात आतापर्यंत कुणीही केलं नाही असं काहीतरी करावं लागेल. आणि त्याचीच प्रचिती. अजून एक पिकअप शॉट पाठवलाय. लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. कृष्णाची बॅटिंग आता झापूक झुपूक व्हायला लागली आहे. गोलंदाजासाठी गोलीगत धोका झालाय. जिगरबाज युवा ग्रुपचे सर्व कार्यकर्ते आपल्याला विनंती आहे, मैदानाच्या बाहेर थांबा. बॉल बाहेर गेला तर तो लवकर मैदानात पोहोचवण्याची जबाबदारी आतापर्यंत आपण खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण केली. आपल्या सर्वांचं कौतुक आहे. परंतु आज देखील ते चेंडू आपल्याला वेळेत मैदानात येतील याची काळजी घ्यायची आहे. थँक्यू. 3 चेंडूंवर काढल्यात आता त्याने तब्बल 16 धाबा, 2 षटकार, 1 चौकार. धावसंख्या आहे 27. कृष्णा सातपुतेचा खेळ पाहण्यासाठी नेहमीच गर्दी राहते. एखाद्या सेलिब्रिटीच्या मागे जेवढी गर्दी राहत नाही तेवढी गर्दी, त्यापेक्षा जास्त गर्दी नेहमीच कृष्णा सातपुतेच्या मागे असते. तो मैदानात दाखल झाल्यानंतर. हो या बीला चांगला यॉर्कर टाकलाय. पानी के बिना हम बच नहीं सकते और यॉर्कर के बिना भी हम बच नहीं सकते. पानी के बिना हम जी नहीं सकते और यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते. तो यॉर्कर इथे टाकलाय. सटीक यॉर्कर चांगल्या जागेवर टाकलाय. आणि त्यामुळे हा डॉट बॉल भरपूर महत्वाचा असेल. चौथा चेंडू निर्धाव टाकलाय ओंकारने. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. पहिल्या 3 चेंडूवर मोठे फटके आलेच जरूर. 17 वर्षाचा खेळाडू ओंकार तयार. पुढचा चेंडू. अजून एक वेळेला फुल टॉस टाकलाय. क्षेत्ररक्षकासाठी कोणती संधी नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. कडकडीत प्रहार केलाय. कृष्णाच्या बॅटमधून 4 धावा. तेरी कमाल तू जाने मुझे तो सब कुछ कमाल दिखता है. आज कमालीची फलंदाजी त्याला करायची आहे. गेली अनेक वर्ष अविरत तपस्या केली या खेळाडूने टेनिस क्रिकेट विश्वाची. आणि का माझ्या नावाचा डंका पिटला जातो, परंतु ओंकार देखील कमबॅक करण्यासाठी जाणला जातो. यावेळेचा चेंडू बाहेर गेला. गुडघाखाली वाकवला. स्क्वेअर लेगच्या वरतून घेण्याचा प्रयत्न, मात्र या चेंडूवर पुन्हा एकदा डॉट बॉल टाकत असताना कमबॅक केलाय. 2 षटकार, 2 चौकार आणि बरोबरच 20 धावा या षटकामध्ये पूर्ण केलेल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 34 धावा. विकेट गमावलेली नाहीये. कृष्णा सातपुतेने आतापर्यंत 3 षटकार ठोकले, 1 चौकार त्याच्या खात्यामध्ये आहे. चांगली फलंदाजी. 27 वर तो खेळतोय. प्रवीण इंगवलेने 1 चौकार ठोकलाय. प्रवीणला आता इथे आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धाबा घेत असताना साथ देणं गरजेचं आहे. पण कृष्णा सातपुते जेवढा स्ट्राईकला राहील तेवढी एक मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते. आणि त्यासाठी ते समजदारीचं क्रिकेट गरजेचं असेल. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज तयार. शुभमचा हा चेंडू पडल्यानंतर बाहेर बळण घेतोय. व्हाईट बॉलची घोषणा. प्रवीण इंगवले थोडासा स्ट्रगल करतोय. तो बॉलची वाट पाहत नाहीये. लवकर बॅट फिरवतो आणि त्यामुळेच तो बीट होतोय. परंतु या बीट होण्याचा परिणाम मात्र संघावर होऊ शकेल, कारण धावसंख्या रोखली जाऊ शकते. आणि अशा वेळेला त्याला एखादी सिंगल घेऊन काम चालवावं लागेल. पुन्हा तेच पाहायला मिळालं. लवकर बॅट फिरवली जाते. खेळायचा होता काशीला, बॉल गेलाय वाशीला असं म्हणायला हरकत नाहीये. लवकर बॅट फिरवली आणि त्यामुळे डॉट बॉल आलाय. जेवढी डॉट बॉल येतील तेवढासा दबाव बनेल. पुन्हा तीच मागच्या चेंडूची पुनरावृत्ती. करे तो क्या करे. कृष्णा सातपुते विचार करतोय. त्याने कानमंत्र दिला असेल, पण तो सध्या नॉन स्ट्रायकिंगला एक हात कमरीवर घेऊन विचार करतोय कधी एक सिंगल घेतली जाईल.
फुल टॉस टाकलाय, आडव्या बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, बनेल प्रेक्षक. अखेर प्रवीण इंगवलेने सांगितले की मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. 2 चेंडू मी निर्धाव खेळले असतील, परंतु त्यानंतर मी चौकार मारू शकतो, माझ्यामध्ये क्षमता आहे. आता डगआउटमध्ये थोडंसं कुठेतरी समाधान असेल. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे पोहोचते. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 36 धावा, 36. 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या 3 चेंडूंवर. पुन्हा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ते पहा पुढे गेला. नाव घ्यायचा प्रयत्न. रविवारच्या दिवशी आपण एखाद्या गार्डनमध्ये जातो, उशिराने जातो, तिथे गेल्यानंतर कळतं की गार्डनचा दरवाजा बंद झालाय. इथे देखील तेच घडलं. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, इतका पुढे गेला की मागे पाहिलंच नाही. मध्यंतरी एक रील व्हायरल झाली होती, पीछे देखो पीछे. इथे मागे पाहिलंच नाही आणि तिथून थेट आता डगावचा रस्ता पूर्ण करायचा आहे. प्रवीण इंगवले बाद झालाय. पहिला धक्का. धावसंख्या 36, एक गडी बाद. चेंडूवरची नजर काढली, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर यष्टीचित झाला. इथे फलंदाज प्रवीण इंगवले. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 36. हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल, तेव्हाच पुढच्या सामन्यांमध्ये स्थान निश्चित होऊ शकेल. प्रत्येक संघाने जर एक सामना जिंकला तर tenniscricket.inच्या माध्यमातून धावसंख्येची सरासरी आपल्या समोर ठेवली जाईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये जमीर. जमीरने जागा बनवली आहे, लॉंग लेगला पाठवलंय बॉलला. पहिला चेंडू जमीर डगआउट मधून सेट होऊन आलाय आणि त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार वसूल केलाय. 4 धावा. धावसंख्या पुन्हा एकदा जमीरसाठी स्लॉट मध्ये टाकलाय. कडक कडकडीत प्रहार केलाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडूला गोल केलाय. षटकार, मॅसिव्ह हिट. 6 धावा. एवढं प्रेम करतात कृष्णा सातपुतेवर प्रेक्षक. आखू टप्प्याचा बॉल अजून एक वेळेला लगातारचा दुसरा. घेणार नाही माघार, देणार संघाला आधार. अजून एक षटकार. थँक्यू डीजे. 39 वर पोहोचलाय कृष्णा सातपुते. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आज अर्धशतक ठोकेल का? पहिल्या 2 बॉलवर त्यांनी 2 षटकार ठोकलेत. हा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय, ऑन साईडला जाईल. डीप विकेटला फिल्डर आहे, एकदम मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. येस नो वेट. आणि आता इथे पोहोचलाय असं वाटतंय का? पाहावं लागेल. रनिंग बिटवीन द विकेट. इतक्या वेगाने पहा कृष्णा सातपुते देखील हसतोय. त्याला माहिती आहे की मला किती वेगाने धावावं लागलंय. यष्टीरक्षकाने तो प्रयत्न केला. मागच्या मॅच मध्ये कृष्णा सातपुते दुर्दैवीरित्या धावबाद झाला होता.
इथे त्याला माहिती आहे या सामन्याचं महत्त्व मोठं आहे. 2 धावा इथे प्राप्त केल्यात आणि बरोबरच धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 61 धावा. कृष्णा सातपुते पोचलाय 41 वर. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पडला असशील हजारदा, रडला असशील हजारदा, पराभवाच्या भयानं राती रडला असशील हजारदा, परंतु झालं गेलं विसर. मूठ आबळ अश्रू आबर, लक्षावरती रोख नजर. अजून एक प्रयत्न कर. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि इथे पहा काय घडतंय, काय घडतंय. या वेळेला मात्र कृष्णा सातपुतेला परतावं लागेल. पंचाने इशारा दिलाय, बाद झालाय. दुसरी धाव घ्यायची होती. थोडासा वेग त्याने आपण धावत असताना कमी केलेला पाहिला आणि त्यामुळे तो धावबाद झालाय. परंतु कृष्णा सातपुतेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. गॉड ऑफ टेनिस क्रिकेट आज देखील श्रीपूर नगरीमध्ये बरसलाय. चांगली खेळी साकारली. वेल्डन कृष्णा सातपुते. नवीन फलंदाज मैदानातील ज्या खेळाची अपेक्षा असते तोच खेळ तो नेहमी दाखवतो. शांत संयमी पहा. पंचांनी बाद दिल्यानंतर कोणतीही आर्ग्युमेंट नाही. तो सरळ निघाला. ही खासियत आहे या खेळाडूची. का तो टेनिस क्रिकेटचा गॉड म्हणून ओळखला जातो ही खासियत आहे या खेळाडूची. पंचांच्या निर्णयाचं तो नेहमी स्वागत करतो. संघातील छोट्या खेळाडूंना नेहमीच तो साथ देत असतो. 14 बॉलमध्ये 41 धावांची खेळी त्याने साकारली. बॅटची कड घेतली आहे. फ्लाय स्लिपमध्ये फिल्डर आहे. चांगला जॅगलर बनवू शकतो. अद्याप बॉल त्याच्या हातामध्ये सापडला नव्हता. त्यानंतर तो थांबवला गेला. एक धाव इथे मिळते. धावसंख्या आहे 63 धावा. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. आज अर्धशतकाची अपेक्षा होती परंतु पहा इथे पूल आहे. पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, सो एलिगंट. इथे पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार. बाद. आता 70 धावांचं लक्ष असेल. मोठ्या फरकाने सामना जिंकायचा आहे. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पहिल्या 4 षटकानंतर 69 बनवल्या. 70चं लक्ष पूर्ण केलं जाईल का? काय घडेल, काय बिघडेल या मॅच मध्ये? चला दुसरा डाव लगेचच सुरू होणार आहे. कारण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. सुपंत चषक 2025 5वं पर्व. युवा नेते, युवा उद्योजक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणारे युवकांचं प्रेरणास्थान आदरणीय राजरत्न बापू नाईक नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली सुपंत चषकचं भव्यदिव्य आयोजन डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा क्रिकेटचा सोहळा याची देही याची डोळा या क्रीडांगणावर रंगत असताना आजच्या दिवसातील एक महत्त्वाचा सामना मॅच नंबर 4चा आपण आनंद घेतोय, जिथे 70 धावांचं लक्ष 24 चेंडू शिल्लक असणार आहेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. नेक्स्ट मॅच मध्ये टीम सांगोला विरुद्ध शिरूर हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात उतरतील. दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस साठी या. सांगोला आणि शिरूर संघाचा संघनायक. चला त्वरित नाणेफेकीचा कौल केला जाईल, टॉस घेतला जाईल, त्यासाठी या. चला सांगोला टीमचे कॅप्टन आलेले आहेत. शिरूर टीमचा कॅप्टन पाठवा. टीम शिरूर. चला टीम शिरूर तुमचा संघनायक पाठवा. 69 धावा बनवल्या गेल्या. 41 धावा 14 चेंडूमध्ये कृष्णा सातपुतेने ठोकल्या. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल, जिथे सांगोला विरुद्ध शिरूर. आमचे मान्यवर आहेत आदरणीय डॉक्टर प्रमोद पवार सरांच्या शुभ हस्ते आणि ओम पवारजी देखील आहेत. या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस इथे केला जाईल. नेक्स्ट मॅचचा सांगोला विरुद्ध शिरूर.
कोणता संघ बाजी मारेल यानंतरच्या मॅचमध्ये याची देखील उत्सुकता लागली, परंतु तुर्तास इथे कोणता संघ जिंकणार. एका बाजूला पंढरपूर, दुसऱ्या बाजूला अकलूज. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आणि हा सामना महत्वाचा आहे. अकलूज संघाने मागचा सामना गमावला, हा सामना त्यांना जिंकायचा आहे आणि त्यासाठी पहिल्या डावात त्यांनी एक चांगली धावसंख्या उभारली. 41 धावा कृष्णा सातपुतेने वसूल केल्या. एक चांगली खेळी त्याने साकारली. तर टॉस जिंकलेला आहे टीम शिरूरने. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू मान्यवरांना विनंती, आपण मंचावर आसनस्थ व्हा. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहतोय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुपंत चषक क्रिकेटचा महासंग्राम आज तिसऱ्या दिवसामध्ये चौथा सामना. चौथा सामन्यातील दुसरा डाव. कुणाला पडले हाव, कोण खाऊन जाणार भाव, कुठे जाऊ नका पाहत राहा दुसरा पडाव. दुसरा डाव आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात होते. P1चं षटक गोलंदाजीसाठी तयार. बजरंग प्रमुख गोलंदाज आहे, तर स्ट्राईक एंडला असणार आहे मयूर. दुसऱ्या बाजूला आहे सनी. ऑल सीट बजरंग काळेल प्रमुख गोलंदाज आहे. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, 1 खेळाडू डीप मिड विकेट, माफ करा डीप स्क्वेअर लेग मध्ये. दुसरा लॉंग ऑन. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी 1 पॉइंट. पॉइंट मधून आता खेळाडू बाहेर काढलाय. कव्हर, एक कव्हर आहे, एक एक्स्ट्रा कव्हर मधून आता मिड ऑफला आलाय. मिड ऑन लावला गेलाय 30 यार्ड वर्तुळामध्ये. मिड विकेट बरोबरच शॉट फाईन लेग आणि फ्लाय स्लिप मध्ये खेळाडू जो शॉर्ट स्टॉपच्या दिशेने. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंपचा कव्हरच्या वरतून उडवलाय. क्षेत्ररक्षक धावेल. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर चौकार. मयूरच्या बॅटमधून 4 धावा. पहिल्या चेंडूवर बजरंगच्या विरोधात चौकार वसूल केलाय. 70चं लक्ष आहे या सामन्यामध्ये. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा. अस्तित्वाची लढाई, परंतु पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केलेत मयूरने. बजरंगचा दुसरा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर ठेवलाय. लाईन ऑफ अटॅक पहा. शपल होऊन घेण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय, परंतु बॅकअप होता. कोणती धाव मिळणार नाहीये. दुसरा चेंडू निर्धाव. निर्धाव चेंडू घेऊन चालणार नाहीये. निर्धाव चेंडू तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकेल आणि या डोकेदुखीवर तुम्हाला कोणत्याच मेडिकलमध्ये सॅरिडॉन मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येक चेंडूवर धाव गरजेची. अकुटप्प्याचा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. वेल जज कॅच. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का. मयूर झालाय बाद. चांगला झेल कव्हर्स मध्ये. अमित कन्स्ट्रक्शनचे मालक अजयजी भोसले यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सुपंत चषक मध्ये आपलं स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपल्याला विनंती आहे मंचावर येऊन आसनस्थ व्हा. पहिला धक्का मयूरने एक चौकार वसूल केला. पहिल्या चेंडूवर चौकार आला. दुसरा बॉल त्याने निर्धाव खेळला. तिसरा चेंडू त्याने अप्पर कट खेळला, परंतु तिथे कव्हर्स मध्ये तो पकडला गेला. पहिला धक्का लागतोय. आता मैदानाच्या आतमध्ये पल्लू मेडा हा देखील एक दिग्गज खेळाडू, चांगला ऑलराऊंडर. शेवटचं षटक त्याने पहिल्या डावमध्ये हाताळलं. सध्या पॉवर प्ले सुरू आहे. लेदर क्रिकेट देखील हा चांगला खेळतो. प्रदीर्घ अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन दी वर्ल्ड. अनुभव हा जगातील सर्वोत्तम गुरु आहे. किती स्पीडने तुम्ही चेंडू टाका, तो लेदर क्रिकेटमध्ये हेल्मेट वापरत नाही. आज टेनिस बॉलचं क्रिकेट तो खेळतोय आणि त्याच्यासाठी ती थोडीशी जबाबदारी आता वाढलेली आहे. पहिलाच बॉल बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट फिरवली, कनेक्शन नाहीये. डॉट बॉल. डॉट बॉल खेळत असताना दबाव वाढील, दडपण होईल. निर्माण केलेलं दडपण सातत्यपूर्ण ठेवण्याची आता गोलंदाजांची क्षमता तपासली जाईल. म्हणजेच काय, अनेक गोष्टी ते घडणार आहेत. गोलंदाज तयार. बजरंग यावेळेला फटका चांगला आहे. ऑन दी टोच खेळलाय. बॉल जाईल स्वीपर कव्हर मध्ये. 4 धावांसाठी चौकार. 4 धावा.
मागे गेलाय, एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, चेंडू हवेत होता, तिथून चाललाय दंदन करत सीमारेषेच्या बाहेर. अजून एक लगातारचा दुसरा चौकार पल्लू बेडाच्या बॅटमधून 4 धावा. याच फटक्यांची गरज आहे. थँक्यू डीजी. 3 चौकार आलेत, 12 धावा. सुरुवात चांगली राहिली. 70चा पाठलाग करायचा आहे. सुरुवात इथे बजरंगने चांगली केली. एक विकेट खात्यामध्ये मयूर बाद झाला, परंतु पल्लू मेडा मैदानामध्ये आला आणि त्याने 2 चौकार वसूल केलेत. बरोबरच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 ने सुरुवात झाली पॉवर प्ले मध्ये. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 70 धावांचं लक्ष. 58 धावा बनवावे लागतील 18 बॉलमध्ये, कारण 12 धावा आल्यात, 70 तुम्हाला बनवायचे आहेत. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीची धुरा सांभाळील ती जबाबदारी घेत असताना गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. मंगेश देशमुख मागच्या मॅच मध्ये 1000 रुपयाचं पारितोषिक तो जिंकला होता. 3 विकेट त्याने घेतल्या होत्या. तोच गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी इथे पाचारण केलं गेलंय. गोलंदाजी मार्क कृष्णा सातपुते क्षेत्ररक्षण सेट करतोय, कारण आता पॉवर प्ले संपलाय. आता फलंदाजांचा थोडासा कस लागेल, कारण क्षेत्ररक्षण विस्तारलं गेलंय. क्रिकेट आणि क्रिकेट याची देही याची डोळा. क्रिकेटचा 16 म्हणजे सुपंत चषक 2025 5व्या पर्वाचा महासंग्राम. मंगेश देशमुख समोर आहे स्ट्राइक एंडला. सनीसाठी हा बॉल लेग स्टंपला फुंकर मारून निघून गेला. व्हाईट बॉलची घोषणा. वरुण बुर्ला सरांनी इशारा केलाय. व्हाईट बॉलची घोषणा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 चा इथे वापर केलाय. व्हाईटची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये वाढ होते. धावसंख्या स्कोर कार्डवर 13 धावा. 13 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अभिला फुल टॉस टाकलाय. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. चांगला पूल आहे. पॉवरफुल चालाय. बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मॅसिव्ह हिट. 6 धावा. विकेट किपरच्या मागे जो बॅनर आहे तिथे त्याला टेकून बसलेले आहेत. त्यांना विनंती आहे थोडंसं मागे बसा. विकेट किपरच्या मागे जो बॅनर आहे त्या बॅनरच्या जवळ बसलेले आमचे मायबाप प्रेक्षक मित्र थोडंसं साईडला बसा. दोन्ही बॅनर, एक छोटा बॅनर एक मोठा बॅनर. इथे बसलेले जे आमचे मित्र आहेत आपल्याला विनंती आहे बॅनर पासून थोडंसं बाजूला बसूया. थँक्यू. सुज्ञ प्रेक्षक आहेत आपले, धन्यवाद. नो बॉलची घोषणा. इथे नो बॉल आहे. नो बॉलची घोषणा इथे केली, म्हणजेच आता फ्री हिट आहे सनीसाठी. फ्री हिटची संधी निर्माण झाली. मंगेशने चूक केली. फुल टॉस, परंतु फ्री हिटच्या बॉलवर चांगलं कनेक्शन नाही आहे. चेंडू हवेत. एक धाव तरी ते निश्चितच मिळेल. फ्री हिटचा बॉल फुल टॉस टाकला होता. एखाद्या मित्राचा वाढदिवस असावा आणि त्या दिवशी बुके घेऊन तुम्ही त्याला भेटायला जावं. तो तोहफा तुम्ही घेऊन जावा आणि त्या मित्राने म्हणावं जी हा कबूल है. अगदी तो फुल टॉस टाकला होता, तोहफा होता बघ. इथे मात्र एखादं गिफ्ट म्हणावं लागेल. मात्र ते कबूल केलेलं नाही आहे. एकच धाव मिळाली सिंगलच्या मदतीने. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 21 धावा. 70 धावांचं लक्ष्य आहे या सामन्यामध्ये. गोलंदाजी चांगली करावी लागेल, कारण हा सामना मोठ्या फरकाने जिंकायचा आहे. त्यामुळे धावा रोखाव्या लागतील. मंगेश देशमुख मागच्या मॅचमध्ये प्रभावी राहिला. या मॅचमध्ये थोडासा संघर्ष करतोय. एक षटकार त्याच्या विरोधात आला, परंतु कमबॅक करावं लागेल. चला फार वेळ घेऊ नका. घड्याळामध्ये बरोबर 3 वाजून आता 25 मिनिटं झालेली आहेत. आज देखील 7 सामने पूर्ण करायचेत. ओहो हो, फुल टॉस होता, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर ठेवला. बॉलकडे पाहत राहिला. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं. पंचांनी स्पष्ट नकार दिला. अनेक नियम ICCने आता बदललेत, कारण ज्यावेळेला तुम्ही शफल होता त्यावेळेला वाईडमध्ये काही बदल झालेत. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल देखील आता किती बाहेर गेला की वाईड असतील. अनेक नियमांमध्ये फेरबदल केला गेलाय. यावेळेला स्लॉट मधला बॉल सरळ पाठवलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग हाय अँड हँडसम षटकार. त्या षटकाराचा जो मंगेश मागच्या मॅच मध्ये प्रभावी ठरला. ती मॅच वेगळी होती, ही मॅच वेगळी आहे. तो फलंदाज वेगळा होता, हा फलंदाज वेगळा आहे. गती कमी केली आहे.
कव्हर्सला ड्राईव्ह केलाय, धाव घ्यायची पहा, क्षेत्ररक्षण चांगलं, एकाच ऍक्शन मध्ये पिकअप, गॅदर आणि थ्रो, विकेट किपरच्या दिशेने तो थ्रो केलाय, धाव मिळणार नाहीये, चांगलं कमबॅक. आणि बरोबरीने जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 15 धाबा खर्च केल्यात. हे षटक थोडंसं महागडं. धाबा झालेला आहे 27. 70चा पाठलाग करायचा आहे. मंगेश तयार, स्ट्राईक एंडला आहे. पल्लू मेडा, ओ हो शपल होऊन घेण्याचा प्रयत्न, बॉल भरपूर बाहेर टाकलाय, विकेट किपरला देखील हुलकावणी दिली बॉलनी. एक्स्ट्रा मध्ये बाद होईल, वाईट बॉलची घोषणा. परंतु यष्टीच्या मागून पहा कृष्णा सातपुते पंचांना सांगतोय की शपल झाला होता, पण पंचांचा निर्णय पंच देखील समजावून सांगतायत की नेमकं कशा पद्धतीने खेळला गेलाय, चेंडू कुठे टाकलाय, अनेक गोष्टी पोचवल्या जातात. आणि आता हा वाईट बॉल आहे, त्यामुळे ती एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये मिळणार आहे. बरोबरच पुढचा चेंडू आता टाकावा लागणार आहे. चला फार वेळ घेऊ नका, पंचांचा निर्णय हा अंतिम आहे. चला पंचांसोबत बाद घालू नका. एक एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. मंगेश चला फार वेळ घेऊ नका, अजून अनेक सामने पूर्ण करायचे. जमीर, पंचांनी दिलेला निर्णय आणि त्याचं तुम्हाला स्वागत करायचं, पण आता पंचांनी चला पंचांसोबत कोणती हुज्जत घालू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. जर पंचांना साशंकता असेल तर 2 पंच चर्चा करून निर्णय घेतील आणि तो तुम्हाला स्वीकारावाच लागेल. कोणत्याही पद्धतीने हुज्जत घालू नका अथवा पेनल्टीज पात्र व्हाल. पंचांचा निर्णय हा अंतिम आहे. तर हा वाईट बॉल आहे, एक्स्ट्रा मध्ये बाद होईल. धावसंख्या स्कोर कार्डवर 28 धावा. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. पल्लू मेडा स्ट्राईक एंडला पुन्हा सज्ज होईल. मंगेशचा हा चेंडू समोर खेळाय, डीप मध्ये फिल्डर आहे नि पहा इथे काय घडलंय. मागचा बॉल बोनसच्या स्वरूपामध्ये मिळाला होता, पण तो या बिला आउटफील्डला क्लिअर करू शकलेला नाहीये. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये झेल टिपला गेलाय. दुसरा धक्का बसेल. पल्लू मेडा बॅक टू दी पवेलियन गॉड. 2 चौकार 1 षटकार, 14 धावांचं योगदान त्यांनी दिलं. 28 ला 2. 70चा पाठलाग करायचा आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा गरजेच्या असतील. 42 धावा, 12 चेंडू 42 धावा. चला फार वेळ घेऊ नका, सातत्याने टीम मीटिंग नकोय. कृष्णा सातपुते, आपल्याला विनंती आहे की आपल्याकडे वेळ कमी आहे, बरोबरच पावसामुळे थोडीशी लाईट कमी होऊ शकते आणि बरोबरच सर्वच संघांना ही विनंती वजा सूचना आहे, पंचांवर कोणताही दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा पेनल्टीज पात्र व्हाल. आपल्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते, याची दखल घ्या. आम्ही सातत्याने प्रत्येक संघाला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. पंचांनी देखील पारदर्शक निर्णय प्रक्रिया राबवलेली आहे. ते आपल्यापैकीच एक आहेत, आपले सहकारी आहेत, त्यामुळे जे निर्णय असतील ते अगदी योग्य स्वीकारून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल, याची दखल घ्या. थँक्यू. 12 बॉलमध्ये 42, 12 चेंडू आणि 42, 70 धावांचा पाठलाग. 28 धावा धावफलकावर आहेत. 12 मध्ये 42 बनवायच्यात. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. 24 चेंडू मध्ये 70चं लक्ष. चला फार वेळ घेऊ नका. पंच वरून सर आपल्याला विनंती, चला फार वेळ इथे जातोय, आपण ऑन फील्ड सूचना द्या. पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे आपल्याला लवकर सामने संपवावे लागणार आहेत. त्यामुळे प्रत्येक संघाने प्रत्येक खेळाडूने येथे सहकार्य करा. तिसऱ्या षटकासाठी टिपू. चला टिपू फार वेळ घेऊ नका, हे सातत्याने सांगितलं जात आहे. आपण जास्तीचा वेळ घेत आहात, यानंतर पेनल्टी लागेल. 12 चेंडू 42 धाबांची गरज आहे. टिपू गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकामध्ये दाखल झालाय.
पहिला चेंडू आखू टप्प्याचा टाकलाय. पंचांनी व्हाईट बॉलची यावेळेला घोषणा केली. 1 बर्थ ओव्हर ची घोषणा देखील झाली आहे. गोलंदाजाला यावेळेला सूचना दिली जाते. दुसरी होती आखू टप्प्याचा बॉल. टीम अकलूज आपण सातत्याने जास्तीचा वेळ घेतला जातोय. गेले 2 दिवसात पंचांनी योग्य निर्णय दिलेले आहेत. आज देखील तुम्हाला ते स्वीकारायचे. यानंतर मात्र आपल्यास पेनल्टी लागेल याची दखल घ्या. आणि ही शेवटची सूचना आहे. पहिला चेंडू आखू टप्प्याचा टाकला. 1 बर्थ ओव्हरची घोषणा पंचांनी केली आहे. हा चेंडू चांगल्या टप्प्यावर होता. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये बीट झाला. चेंडू सरळ जातोय. यष्टीरक्षकाला हुलकावणी देऊन कृष्णा सातपुतेने हा बॉल थांबवला. कोणती धाव इथे मिळणार नाही. डॉट बॉल. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 41 धावांची अजूनही गरज. 70 धावांचं लक्ष होतं. टिपू गोलंदाजीसाठी राईट आर्म राऊंड विकेटने सध्या तयार. सनी आहे स्ट्राईक एंडला. सनीसाठी पुन्हा आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर टाकलाय. टॅप केलाय. बाहेर बॅकफुटला जात असताना टॅप केलाय. बॉल कव्हर्सला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे यशस्वीपणे पूर्ण केल्यात. 2 धावा अर्जित केल्या. दुहेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 70चा पाठलाग करत असताना 31 धावा. मागचा चेंडू वाईटची घोषणा एक्स्ट्रा आली. त्यानंतरचा चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतरच्या चेंडूवर 2 धावा आल्या. 70चा पाठलाग करायचा आहे. यावेळेला सरळ फिल्डरच्या हातामध्ये जाईल. डीप स्क्वेअर लेगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. अजून एक विकेट. या स्पर्धेचे उद्घाते, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, युवा नेते, युवा उद्योजक आदरणीय राजरत्न बापू नाईक नवरे यांचे सुपुत्र चिरंजीव अहिंसक नाईक नवरे यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. आपलं देखील स्वागत. आज आवर्जून दाखल झालेत. मॅचचा आनंद घेत आहेत. आपले पप्पा नेहमी रोज कुठे जातात, एकदा पाहून येऊया. आणि आवर्जून आज भेट दिली आहे. वेलकम. आपलं स्वागत आहे. फलंदाज येथे बाद झालाय. 70चं टार्गेट पुल केला होता. बॉडीला रोल करत डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक तयारच होता. त्याने तो झेल टिपलाय आणि अखेर विकेटचं पतन. अजून एक धक्का इथे बसतोय. 3रा धक्का बसलाय टीम पंढरपूरला. आता समीकरण थोडंसं कठीण झालंय, पण तो सामना संपलेला नाहीये. शेवटपर्यंत लढावं लागेल. 70चा पाठलाग करायचा आहे. टिपूच्या खात्यामध्ये ही महत्वाची विकेट. नवीन फलंदाज प्रतीक विजयाचं प्रतीक बनेल का? चला, फार वेळ घेऊ नका प्रतीक. आपली पावलं जरा लवकर पुढे टाका. भरपूर वेळ या सामन्यासाठी जातोय. एक चांगली लढत पंढरपूर विरुद्ध अकलूज या 2 संघांच्या दरम्यान हा सामना इथे रंगलाय. टिपूचं चांगलं कमबॅक. 70चा पाठलाग करायचा आहे. स्ट्राईक एंडला आहे प्रतीक. समोर आहे टिपू. यावेळेला ओव्हर दी विकेटने पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. और पिच बॉल. हो इथे प्रयत्न चांगला केला होता. फुल लेंथ होता खरं तर, आणि त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न. कव्हर्समधून क्षेत्ररक्षक शॉट मिड ऑफला आला. तिथे मात्र त्याने प्रयत्न चांगला केला. झील झालेला नाहीये. एकदम मिळते. एकेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 32. 3 गडी बाद. 32ला 3. 70चा पाठलाग करायचा आहे. प्रतीकच्या बरोबरीने खेळतोय योगेश कांबळे. पुढचे दोन्ही संघ टॉस साठी तयार राहा. टॉस झालेला आहे खरं तर, म्हणजे जसा हा सामना संपेल आपापल्या डगआउटमध्ये या. यावेळेला खराब चेंडू. दमदार फटका. लांब लचक मारलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. युजिट 6. या चेंडूवर मात्र कडक प्रहार केलाय. हा षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता 38 वर येऊन पोहोचली. आता समीकरण थोडंसं बदलेल. 70 धावांचं लक्ष आहे. 38 धावा धाव फलकावर. इथून जर आपण पाहिलं तर अजूनही जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहेत. 32 धावा. त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे. 7 चेंडू आणि 32 धावांची गरज. सामन्यामध्ये उलटफेर होऊ शकतो. टिपू हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे. या चेंडूवर काय घडेल याची उत्कंठा लागली.
38 वर पोहोचलाय धावफलक. शेवटचा चेंडू या षटकातला. अजून एक वेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेतली, बॅटच्या टोला लागलाय. शॉर्ट स्टॉपला बॉल जाईल, कोणती धाव मिळणार नाहीये. फलंदाजांनी निराशा दाखवली आहे. बरोबरच डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 38 ला 3. 6 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 6 चेंडू आणि 32 धावा. पाहिलं तर शक्य, पाहिलं तर अशक्य. कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आज हौसला बुलंद ठेवावा लागेल, कारण हौसला आहे तो घोसला आहे. तो घोसला जर बनवायचा असेल तर हौसला बुलंद ठेवावाच लागेल. आत्मविश्वासाने खेळावं लागेल. चला, फार वेळ टीम मीटिंग नकोय. पुढचे 6 चेंडू लगेच सुरू करा. पंचांना विनंती आहे, चला सूचना द्या. आम्ही सातत्याने या ठिकाणावरून सूचना देतोय. गोलंदाज तुम्ही पहिले 4 गोलंदाज कोण असणार याची तयारी तुम्ही ज्या वेळेला सामन्यामध्ये उतरता त्यानुसार तुम्हाला रणनीती करणं गरजेचं आहे. त्यामुळे वेळेचं बंधन पाळा. 6 चेंडू 32 धावा. मंजिल से बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तू समंदर तलाश कर. हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, पत्थर ही टूट जाए वो शीशा तलाश कर. आज लढावं लागेल. 6 बॉलमध्ये 32 बनवायचे. 70चं टार्गेट होतं आणि ते पार करण्यासाठी आज संघर्ष आयुष्यात नेहमीच असतो, पण आज मोठा संघर्ष करायचा आहे. पहिला चेंडू समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक लांब आहे, गॅप मधून चाललाय. एक टप्पा घेत असताना सीमारेषेच्या बाहेर चौकार. कडक प्रहार. 4 धावा. या फटक्याबरोबर धावसंख्या 42 वर पोहोचली आहे. आता थोडंसं लिफ्ट करावं लागेल. मला अदनान सामींचं ते गाणं आठवतंय, थोडासा लिफ्ट करा दे. आता लिफ्ट करावं लागेल. एक चौकार आलाय. 5 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी आता इथून पुढे धावा बनवायच्या असतील. 28 धावा. पुढची दोन्ही संघ तयार राहा. जसा सामना संपेल लगेच डगआउटचा ताबा घ्या. ज्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आपण एका ओळीमध्ये मैदानात पोहोचा. 5 चेंडू 28 धावा. काय घडेल? पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. 6 मध्ये 32 गरजेच्या होत्या. आता 5 मध्ये 28 पाहिजेत. ओंकार टेके महत्वाचा गोलंदाज आहे. 5 मध्ये 28. हा विजय भरपूर महत्वाचा. फार वेळ जातोय, याची दखल घ्या. सातत्याने सूचना दिल्या जात आहे तुम्हाला. ही तुमच्यासाठी शेवटची सूचना आहे, कारण यानंतर अजून काही सामने पूर्ण करायचे आहेत. अकलूज टीम विशेषतः आपल्यासाठी ही सूचना आहे. 5 चेंडू शिल्लक. 28 धावांची गरज. हा बॉल चांगल्या टप्प्यावर आहे. विकेट किपर बीट झालाय. बॉल चाललाय थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक धावील. एक धावी ते मिळते. टप्प्यापर्यंत थोडासा राईज झाला चेंडू. एकेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 43 धावा. दोन्ही संघ डगआउटच्या दिशेने यानंतरचा सामना जे खेळणारे 2 संघ आहेत, सांगोला विरुद्ध शिरूर. आपण डगआउटमध्ये या. शिरूर संघाने सांगोला संघाची फलंदाजी आहे. आपले फलंदाज तयार ठेवा. तर टीम शिरूर आपण एका रांगेमध्ये मैदानात लगेचच हा सामना संपल्यानंतर जायचंय. फार वेळ घेता येणार नाही. पुढचा चेंडू इथे टाकला जातोय. भिरकावलाय ऑन साइडला. चांगला पुल केलाय. परत एक वेळेला षटकार. ब्रँडेड फटका. 6 धावा. एक षटकार. 3 बॉल मध्ये 11 काढले आहेत. समीकरण आले. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहेत इथून पुढे. 3 चेंडू मध्ये 21 धावा. ओहो, यावेळेला एक्सप्रेस बॉल. व्हाईट बॉलची घोषणा. समीकरण बदलील. 3 चेंडू. आता जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 50 धावा. सांघिक अर्धशतक धाव फलकावर लागलाय. प्रत्येक खेळाडूने सल्ला देण्याची गरज नाहीये. सातत्याने गोलंदाजाच्या जवळ जाऊ नका, ज्यामध्ये जास्तीचा वेळ खर्च केला जातोय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 20 धावांची गरज आहे. यावेळेला लवकर बॅट फिरवली. लवकर कमिट झाला. आता 2 चेंडूमध्ये 20 बनवायचे. 2 चेंडू 20 धावा. 70चं लक्ष होतं. पहिल्या डावमध्ये कृष्णा सातपुतेने 41 धावांचं योगदान दिलं 14 चेंडूमध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत या सामन्याला जिंकण्यासाठी. 2 चेंडूमध्ये 20 धावा. गोलंदाज तयार. शेवटचे 2 चेंडू विजय आणि पराभवाच्या मध्ये उभे राहिलेत. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील तेवढंच चांगले टायमिंग नाहीये. सिंगल मिळते. आता 1 चेंडू. 19 धावांची गरज. अकलूज संघ विजयाच्या दारावर पोहोचलाय. 1 पाऊल उंबरठा ओलांडून आतमध्ये प्रवेश करतील. विजय मिळवला जाईल
असं चित्र निर्माण झाले, परंतु तुर्तास अजूनही एक चेंडू वेट अँड वॉच पॉलिसी राबवावी लागेल. शेवटचा बॉल, 19 धावांची गरज. परफेक्ट यॉर्कर टाकलाय आणि ते फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 70चा पाठलाग करत असताना 52 धावा आणि आता हा सामना 17 धावांनी जिंकलाय अकलूज टीमने. अभिनंदन टीम अकलूज. हार्ड लक पंढरपूर संघ. चला पुढच्या सामन्याला लगेच सुरुवात होईल. तर नेक्स्ट मॅचला जशी सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये ऐकूया महाराष्ट्रातील ख्यातनाम अभ्यासू समालोचक अलंकारिक शब्दाचे धनी आमचे जवळचे मित्र नरेश ढोमे सर आपल्यासोबत जोडले जातील. वेलकम सर. थँक्यू.